त्याचा त्यांनी बुद्धिभेद केला, म्हणजे त्याच्या विचाराची जी रचना होती ती भंग करून टाकली, त्याला बुद्धिभेद म्हणतात. असं आहे की एक पुस्तक आहे, रशियन मेथड्सवर कम्युनिस्ट प्रकार जे होते माणसाला बदलायचे, आपल्याला वश करून घ्यायचे, त्याच्यावरती एक मानसशास्त्रावरती पुस्तक होते. त्याच्यामध्ये एक प्रश्न असा आपला पद्धत अशी होती, त्याच्यामध्ये एक पद्धत अशी होती की ज्याला आपल्यासारखा बनवायचा आहे, तुम्हाला माहिती त्याला ब्रेन वॉशिंग म्हणतात, बरं का. मेंदू स्वच्छ करायचा धुवून, बरं का. म्हणजे आधीची जी घाण भरलेली ती काढायची, त्यांच्या मते घाण घ्यायची, बरं का. मला असं वाटतं संत सुद्धा ब्रेन वॉशिंगच करतायत. प्रपंच भरलाय तो बाहेर काढताय, तुझं काय करतायत सगळं, नाही का. तेव्हा त्याच्यामध्ये एक पद्धत अशी होती की माणसाला निजू द्यायचं नाही. म्हणजे मोठे मोठे लेखक, कवी आणि राजकीय कार्यकर्ते यांना तुरुंगात घातल्यानंतर सर्व सोयी द्यायच्या, राजाला काय सोयी मिळतील अशा सोयी द्यायच्या, पण झोप येऊ द्यायची नाही. म्हणजे झोप यायला लागली की डोळ्यावरती मोठा प्रकाश टाकायचा, त्यामुळे मेंदू पुन्हा शांत व्हायचाच नाही. असं 4-8 दिवस केल्यानंतर त्याचा मेंदू पॅरालाइज व्हायचा, काम करीन असं व्हायचा. अर्जुनाला झालं तसंच. संसदे हसतात कपचई व परिलय येते, माझ्या कातडीचा अंगाची आग व्हायला लागली, हात हेच नाही, धनुष्य माझं गळून पडलं. अरे हा एवढा महावीर आणि हा धनुष्य गळून पडलं म्हणतोय, बरं का. अशी ती अवस्था आहे. मग काय करायचं की मी गुन्हेगार आहे, माझं मत तुमच्यासारखं आहे असं म्हणून अर्ज तयार करायचा आणि त्याला सही करायला लावायची, बरं का. तो मुकाट्याने सही करेल, म्हणजे त्याचं जे व्यक्तिमत्व होतं ते पिचून टाकायचं. शाटर असं इंग्लिश, बांबू कसा पिचवतात तसा, बरं का. हे मला आपल्याला काय सांगायचं आहे की सामान्य माणसं जी असतात त्यांना तुम्ही जर परमार्थ स्वामी लागला तर त्यांना ते सहन होत नाही, बरं. म्हणून आधी त्यांना ब्रेन वॉशिंग करायला लागतं, म्हणजे परमार्थ साधतो. त्यात फरक काय आहे पुन्हा, इथे राज्यसंस्था तुमचं ब्रेन वॉशिंग करीत होते. हा मेंदू शब्द मी वापरतो मुद्दाम, इंग्लिश पुस्तकांना पाठ आहे. मेंदू स्वच्छ करायला ब्रेन वॉशिंग मध्ये अर्थ जास्त आहे, बरं का. तेव्हा ते काय करतात, अरे तुझा प्रपंच बघ ना, तुला त्याचं सुख लागतंय का, काय तुझ्यावरती प्रसंग येत आहेत, तू ज्या ज्या अपेक्षा करतोस त्या सगळ्या व्यर्थ आहेत. आणि या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून ते अगदी आत्ताच्या संतांपर्यंत एक मत आहे, बाकीला संस्कृतार्थ जाऊच द्या. ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखा आनंदमूर्ती, अवघाच संसार सुखाचा करीना अशी प्रतिज्ञा करणारा हा मुलगा ज्ञानेश्वरी कसं सांगतो, अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. हा श्लोक आहे मूळचा. तैसे सुखनिद्रा अंथरुणी इंगळांच्या, बाजूखाली आग लावलीये आणि हा निजला, काय वा आनंद आहे, सुमाल तुम्ही, तसा हा प्रपंच आहे म्हणाले. तिथे एक उदाहरण त्यांनी असं दिलंय, दृष्टांत तुम्ही सांगितलं ना, दृष्टांत ज्ञानदेवस्य. मृत्यू मृत्यू म्हणाले, त्याची मर्यादा काय, आईच्या पोटात असल्यापासून ज्या मृत्यूची मर्यादा या जीवनात आहे त्यात तुम्ही इतक्या आनंदात आहात, हे खरं आहे काय. बघा दुसरी गोष्ट म्हणाले, या जगामध्ये चंद्र हा म्हणजे शांत, चंद्रिका म्हणजे काय आनंद देणारी, आता चंद्र क्षययोगी आहे म्हणाले या जगात. आणि हे सांगून म्हणतात की म्हातारपणी लोक पाया पडतात, पण याला लेखाला म्हणजे जाणीवच नाही की एक एक दिवस पुढे ढकलला जातो. हो, हे भानच नाही याला. जिथे मृत्यू हा मागे मागे सारखा लागलेला आहे. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, की असे जे अज्ञ लोक आहेत ज्यांना कर्मावरती, या दृश्यावरती अतिशय विश्वास आहे, त्यांना नैष्कर्म सांगू नये, त्यांचा बुद्धिभेद करू नये. मग काय करावं, ज्ञानी पुरुषानं कर्म करावं. असं करावं की साकांशू जायचा, त्याला अगदी वासनेनं भरलेला मनुष्य जसं कर्म करील तसं कर्म करून त्याला हे करून द्यावं. मग याची वृत्ती कशी पाहिजे त्या कर्म करणाऱ्याची, तर जैसा बहुरूपियांचा रावो राणी, हा शेवटची ओळी होती. ते म्हणाले, स्त्री पुरुष भाव नाही म्हणी, परी लोक संपादनी तैसेची काही. वा, मी आपल्याला सांगितलं, तारा नाचवतात त्या भावल्या, तो नाचवणारा आत असतो. आणि मी पाहिलेलंच सांगितलं उदाहरण आपल्याला, की एक स्त्री एका पुरुषाला लाजत मुरकत येते, कार हलवत होतो, तो पुरुष पुढे येतो, ती बाई पुढे येते, म्हणजे भावली, ती बहुरूपी, बरं का. रावो राणी म्हणजे राजांना नाही. आणि ती येते, त्याच्या जवळ येते, तो तार अशी काही हलवतो की मुलगा मारून ती परत जाते, आणि लोक काय वाजवतात, हो हे तेच करतात बघा प्रपंचामध्ये. अरे
स्त्री पुरुष भाव नाही म्हणी, त्या भावल्यांच्या अंगी मी पुरुष आहे ती स्त्री आहे ही भावना असते का? नाही. तसं हा सत्पुरुष कर्म करीत असताना राजा असेल तर राजाचं काम करेल. असं समजा एक पोलीस ऑफिसर आहे आणि तो जर हात जोडून लोकांना म्हणायला लागला चांगलं वागा, तो पोलीस ऑफिसर गमेल, त्याला डिसमिस करते, भरती तरी करतील अलीकडच्या काळामध्ये त्याची ठेवणार नाही त्याला. हा तो कसा पाहिजे, जाणतो पाहिले की घाबरले पाहिजे असा तो पाहिजे खरा, नाही का? म्हणून जशी लोकसंपादनी आहे ती तशीच करेल, म्हणजे ते लोकांना पसरत. म्हणून न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंज्ञानाम. आता पुढचा विषय सांगतो आज. तत्वज्ञान हे इतकं रंगलेलं आहे, इतकं सुंदर आहे की जीवनाशी संबंध असल्यामुळे तुम्हाला त्या वेदांत शिरण्याची गरज नाही, तुम्हाला आवडेल असते. असं आहे जगामध्ये सगळं समजा आपल्या जीवनात सगळ्या गोष्टी माझ्या हातात आहेत, कबूल आहे. असे काय सांगावं खरं म्हणजे अगदी एक ग्रस्त महाराजांच्याकडे आले, बरेच दिवस येत असे. महाराज म्हणाले आपण इतके दिवस सांगितलं मी काही शिकलो नाही म्हणाले, पण माझ्या मुलीने मला परमार्थ शिकवला. म्हणजे गुरुपेक्षा मुलगी श्रेष्ठ झाली हो. तर म्हणजे काय झालं, तर म्हणजे मुलीच्या लग्नाची मी 7-8 वर्ष खळपट करतोय, सगळं आहे म्हणाले. अगदी त्या ब्युटी पार्लरचा कोर्स केला होता तिने, अगदी काय अलीकडच्या भाषेमध्ये सगळं होतं, गाणं होतं, अंक होतं, स्वयंपाक पाणी म्हणा काही, लग्न काही जमत नव्हतं. तेव्हा मी खटपट करून जेव्हा जमलो आणि एक दिवस जमून गेलो म्हणाल, तिने मला परमार्थ शिकवला. म्हणजे काय, माझं करते पण खरं नाही हे तुम्ही शिकवलं. ते जाऊ द्या, आपल्याला ते तुम्ही लग्नच केले की मुलगी कशाला होतीये किंवा तुम्ही, मग तुमच्या हातामध्ये तुमचा जन्म आहे काय हे की नाही. कॉमन सेन्स, व्यवहार ज्ञान कशाला देणार लक्षात का? तुम्ही कोणत्या ठिकाणी केव्हा कशा परिस्थितीमध्ये मोठं का धाकटं स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्माला यायचं तुमच्या हातात आहे काय? तुमच्या हातात. गमत अशी आहे, आपण ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे वळताना तसाच एक मोठा विचारवंत होऊन गेला ग्रीसमध्ये, प्लेटो नावाचा. त्याचं मी आपल्याला सांगतो. त्याने आपल्या रिपब्लिक नावाच्या अतिशय प्रसिद्ध ग्रंथामध्ये, जगप्रसिद्ध ग्रंथ बरं का, जशी ज्ञानेश्वरी आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तसा जगात प्रसिद्ध आहे रिपब्लिक ग्रंथ. रिपब्लिक म्हणजे आदर्श राज्य व्यवस्था, अन आयडियल स्टेट बरं का. आजपर्यंत त्याच्यावरती टीका आणि प्रतिटीका होत आहे याची कल्पना करा. त्याची गोष्ट सांगतो मध्ये, हा डोक्याला ताण नको रिपब्लिकचा. असं आहे, एमर्सन म्हणून एक अति विचारवंत मोठा होऊन गेला अमेरिकेमध्ये. तेव्हा विद्वान तर होताच आणि म्हणा म्हणजे तत्वज्ञानी असतो, अमेरिकेचा मोठा विचार. तो खेडेगावामध्ये राहत असे, त्याची एक लायब्ररी होती लहानशी. तेव्हा खेडेगावामध्ये जे शेतकरी होते ते त्याचे मित्र ते यायचे, त्यातला एक जर शिकलेला होता थोडासा. तेव्हा तो म्हणाला मग तुमची एवढी पुस्तके आम्हाला ती वाचायला द्या. तो म्हणला वाचायला कसं पाहिजे? तो म्हणला विचाराला चालना देणार असं पाहिजे वाचायला बरं का. त्याने इंग्लिशमध्ये म्हणला दॅट विल गिव्ह सम फूड फॉर थॉट, चालाला अन्न मिळवणारा पाहिजे असं तो बरं म्हणाला. हा उठला आणि त्यांनी रिपब्लिक काढलं इंग्लिश भाषांतर आणि त्याला दिलं आणि म्हणलं 8 दिवसांनी मला आणून दे परत. त्याने 15 दिवसांनी आणलं काय म्हणाला, काय वाटलं बघ तुला हे ग्रंथ वाचून तुला काय वाटला? तर आधी मराठीत सांगतो म्हणजे इंग्रजीची मजा नाही आली. म्हणाले तू काय म्हणाला? आणि हा कोण प्लेटो आहे म्हणजे त्याची माझी फारच जुळत आहेत म्हणाला. ते इंग्लिश मध्ये असं आहे, दिस फेलो प्लेटो हॅज अ लॉट ऑफ माय आयडियाज असं तो म्हणाला. बरं का, याच्यावर कल्पना करा प्लेटोची योग्यता काय आहे. असू द्या. तेव्हा प्लेटोने असं एक कल्पना घडवलेली आहे जन्माबद्दल. ती कल्पना दृष्टांताने एक पर्वत असतो बरं का, त्याला हर म्हणतात, ते ग्रीक नाव आहे. तिथे एक देवता बसलेली असते आणि अनेक जीव तिथे येतात त्या देवतेकडे. मग ती देवता विचारते तुला जन्म घ्यायचा आहे का? घ्यायचा आहे. मग तुला साधू व्हायचंय, वाईज मॅन असं तू म्हणतो का, सैनिक व्हायचंय का, तुला व्यापारी व्हायचंय का, कलावंत व्हायचंय, काय व्हायचंय तुला ते मला सांग. त्याप्रमाणे ती सँक्शन करते, मंजुरी देते आणि मग तो जन्म घेतो. आपल्याकडे असं थोडंसं आहे की जेव्हा जीव जन्माला येतो त्यावेळेला त्याचं जे संचित असतं म्हणजे अनेक पूर्व जन्मामध्ये साठवलेली जी कर्म असतात त्याचे सूक्ष्म संस्कार, ते सूक्ष्म संस्कार जे असतात त्यापैकी काही फलं द्यायला तयार होतात. ते जे तयार होतात त्याचं मिळून त्याचा
त्याचा सूक्ष्म देह तयार होतो. कारण परस्पर विरुद्ध असतात, एक चांगला ते एक वाईट. तेव्हा असे संस्कार असतात की जे त्याच्या देहामध्ये राहू शकतात. मग पण त्यातल्या त्या मनुष्य जन्म काय येतो तर त्यांचं म्हणणं असं, पाप आणि पुण्य यांचा समतोलपणा येतो, यांचा बॅलन्स जेव्हा येतो तेव्हा मनुष्य जन्म येतो. मग त्याने प्लेटोने ते म्हणणं काय आणि याने हे सांगणं काय, जन्म माझ्या हातात नाहीच आहे. जसं कर्म असेल तसा जन्म, किंवा मग त्यावेळेला तुम्ही त्या देवतेला कबूल केले जसं तसा जन्म तुमचा. म्हणजे आपल्या हातात जन्म नाही. बर, जन्म नाही म्हटल्यानंतर आपण देह घेऊन येतो, मन बुद्धी हे सगळं घेऊन येतो. तुमच्या बुद्धीची ताकद किती आहे आता तुम्ही? आई बाप हुशार असून मोठा अर्धवट जन्मतो, आई बाप अर्धवट असून मुलगा उत्तम विज्ञान होतो. हे बुद्धी तुमच्या हातात. बरं, मनाने ज्या प्रवृत्ती असाव्यात त्या तुमच्या हातात आहेत का? आई बाप किंवा बाप शांत आणि मुलगा म्हणजे आग नुसती. पण बाप आग, मुलगा शांत, हे लग्न काय आहे? हे कुठून येतं, कसं येतं? थोडा विचार करा आपण. अगदी जाऊ द्या, पण साधी गोष्ट आहे. बाप पाहावं तर साधू आणि मूल पाहावं तर बरोबर उलट. पण कल्पना कशाला? शिवाजी राजा म्हणजे राजर्षी होता. रामाच्या नंतर असा आदर्श पुरुष झाला नाही राजा म्हणून. असा हा पुरुष, त्याचा पोरगा संभाजी. सगळी व्यसनं त्याला होती आणि त्या व्यसनापायी मराठी राज्याचं काय नुकसान केलं आपण पाहताना. का असलं म्हणजे माझ्या हातात नाही ना. मग काय, एक उदाहरण सांगतो बुद्धीच्या शक्तीचं. तुम्हाला मला बुद्धी आहे ना, आपण काय हुशार, हा हुशार येते. आता हुशारी बा 90, 95, 99 पण पुन्हा ऍडमिशन नाही का? काय हुशारी बुवा, लक्षणच सरी नाही का? हुशारी मोजायची कशी नाही का? ते एका मुलीने बघा मला फार बरोबर सांगितलं. मानसशास्त्र शिकवताना सर म्हणाली, माझी बहीण तिची बहीण लग्न झालेली होती. सगळ्या हुशार मुली होऊन नवऱ्याला जी न कळत ताब्यात ठेवते ती सगळ्या हुशार. पुरुषांनी लक्षात ठेवा बरं कसं. आणि तुमचा आमचा अनुभव कसा नसला पाहिजे, कारण माझा तोच आहे. म्हणजे न कळत तुम्हाला वाटतं मी स्वतंत्र आहे. अरे हो बाबा, ठीक आहे, सांगण्याचा हेतू काय आपल्याला नाही. मी तुम्हाला काहीतरी सांगतो असं नाही, कालिदासाने सांगून ठेवलेलं आहे. या स्त्रीच्या हुशारीला अशिक्षित पटुत्व असं नाव नाही. न शिकता आलेली हुशारी, अशिक्षित पटुत्व. सांगण्याचा हेतू काय आपल्याला की बुद्धी आपण म्हणतो. काय बुद्धीची मर्यादा आहे? उदाहरण घ्या, तो रामानुज मुताना भास्कराचार्याचा अवतार होता जणू काय. त्याला गणित म्हणजे किती यायचं, तो मॅट्रिक मध्ये असताना बीएच्या गणिताची उदाहरणं सोडवायचं. त्याचं जे घर होतं ते रस्त्याला जात होतं, तर तिथे तो खिडकीत बसायचा आणि या बीएचे विद्यार्थी त्याला यायचे, अरे हा प्रॉब्लेम आहे, आणि तो त्यांना सोडून द्यायचा. तो पुढे पोस्टात नोकरीला लागला. तर काय होतं, ऑक्सफर्डला केम्ब्रिजला एक हार्डी म्हणून प्रोफेसर होता. तुम्ही म्हणाल की तुम्ही गोष्टी सांगणार काय आज, काय करावं, तुम्ही विशेष कसं आलाय म्हणून सांगतो. मला हाऊस नाहीये, नाही तर तुमच्या लक्षात तरी कसं राहायचं. तुम्ही नुसत्या गोष्टी लक्षात ठेवलात तर तुम्ही की नाही मोठे कीर्तनकार तरी व्हाल त्याच्या. आणि या पुराणातल्या गोष्टी नव्हे, जीवनात झालेल्या गोष्टी. तेव्हा त्याचं एक मासिक होतं. त्या मासिकामध्ये त्या विचारवंतांना, युरोपमधल्या गणिती विचारवंतांना अडलेले समस्या त्यात येत असतात. तर जगात कोणी सोडवावं, तेव्हा हा पोस्टात नोकरीला लागला. त्या पोस्टामध्ये मद्रासला एक जो गणिती होता त्याच्या नावाने हे मासिक यायचं. तर आता हे पुढून वाचायचा तो आणि हे प्रश्न सोडवून तो तिकडे पाठवायचा. तेव्हा त्याने इथल्या गव्हर्नरला लिहिला मद्रासच्या हार्डीनं, किंवा हा कोण माणूस आहे की आम्हाला सोडून पाठवतो. तेव्हा हे पात्र उघड केला. बरं का? हो, 25-26 वर्षाचा मुलगा, अतिशय गरिबीत वाढलेला, बाप अगदी साधा असा. तेव्हा त्याला त्या डिस्कवरी मध्ये शोधूनच काढला जणू काय. त्याला त्यांनी केम्ब्रिजला नेला. बरं का? तिथे त्याला इंग्रजी शिकवलं आणि त्याला गणित शिकवलं, कारण त्यांच्या त्या कोर्स प्रमाणे. तर त्याच्या बुद्धीची कमाल म्हणून सांगतो. त्याच्यावर एक व्हाईटेटचं व्याख्यान आहे. हा जगातला मोठा गणिती व्हाईटेट, त्याचं एक व्याख्यान आहे रामानुजनच्या स्मृत्यर्थं. त्यात त्यांनी म्हणलेलं आहे की बुद्धी म्हणजे काय, तर आपण गुणाकार करतो, मेंटल अरिथमेटिक. बरं का? 2 वर आणि 2 खाली आकडे कळा गणित. त्या मास्तरला धडे किंवा पोरं करू शकतात रेकॉर्ड नाही का? मेंटल अरिथमेटिकच म्हणतात त्याला. वरती 99 आकडे आणि खाली 99 आकडे, आणि तुम्हाला लिहून घ्या. काय बुद्धी असेल? हा, गमत काय झाली, त्याला ती हवा पाणी सोचू नये. मद्रासी माणूस सार भात खाणारा, सांबार भात,
ते सुचलं नाही त्याला क्षय झाला आणि इथे परत आणला त्याला. आणला तेव्हा तो मद्रासला एका दवाखान्यामध्ये त्याला ठेवला होता. तोही वागला. तेव्हा हार्डी त्याला भेटायला आला. हार्डी हा जगातला मोठा गणितीवर आईन्स्टाईन सारखा त्याला भेटायला आला. भेटायला आल्यावर बसल्यावर त्याने विचारलं तुझ्या टॅक्सीने आला तुझा नंबर काय आहे. ते नंबर सांगितला टॅक्सीचा. तर हार्डी गाणं डाया साधा नंबर आहे छे म्हणाला आणि त्या नंबरचे अर्थ त्यांनी त्याला सांगायला सुरुवात केली. अशी याची बुद्धी. मला आपल्याला काय म्हणायचंय की आपण जेव्हा जगात वावरतो तेव्हा आपल्या बुद्धीची प्रत काय आहे हे सर्व अगदी पैसे लोकांना फसवून पैसे खाणार समजा. अलीकडे तो चाललाय तो अगदी हजारो कोटी खातोय तरी बुद्धी ती तेवढीच म्हणजे मर्यादा आहे. बाकीच्या भावनाला मर्यादा, शरीराच्या शक्तीला मर्यादा. जो परीक्षेला घाबरतो त्याच्या बुद्धीची तारीफ करायची तेवढी थोडीच आहे. काही लोकांना की नाही एक्झामिनेशन फीवर म्हणून असतो बरं का. ताप येतो त्यांना परीक्षा आली की त्या धसक्याने नुसत्या बरं का. सांगण्याचा हेतू काय या सगळ्या मर्यादा आपल्या म्हणजे याचा अर्थ काय आपल्या शरीराची शक्ती मर्यादित, बुद्धीची शक्ती मर्यादित, आपलं एकंदर जीवन आहे शक्तीनं मर्यादित आहे. जर प्रत्येकाचा अनुभव असा आहे की त्याच्या शक्ती मर्यादित आहे तर कुठेतरी अशी शक्ती असली पाहिजे की ही शक्ती वाढते. याला कमी द्या, याला जास्त द्या, याला आमचं करा कमी होय ना. त्याला भगवान प्रकृती असं म्हणतात. बरं तुम्हाला मला प्रत्येकाला कळतंय की नाही नमस्कार करायला पाहिजे, विकार आवरायला पाहिजे, भक्ताच्या नादी लागू नये, सगळं कळतंय. आवडता येतंय का नाही आवडत का आवडता येत नाही शक्ती कमी. मला दोघांचं उदाहरण आठवतात. एक विवेकानंदांचं ते थकून आले फार त्याच्यामुळे व्याख्यानाला गेलेच नाही. 6 महिने देह ठेवला एवढा शक्तीचा पुरुष. काय सांगायचं त्याची शक्ती म्हणजे रोज 4-4 व्याख्यान द्यायचे. काय त्यांचं बोलणं ते सगळं म्हणजे विलक्षणच. आज म्हणाले ते ना की मी जगाला 100 वर्ष पूर्ती एवढे विचार दिले असं तो पुरुष म्हणू शकतो. काय सामर्थ्य असं वाटतं. तेव्हा ते आजारी होते त्यांना राहिले की सुद्धा मधुमेह होता. ते बंगाली वैद्यराज आले म्हणाले मी औषध देतो पण म्हणजे 4 महिने पाणी प्यायचं नाही. एक 100 थांबले घेतो म्हणाले नाही पाणी पिणार. त्यांचं शिष्य म्हणाला काय अरे पाणी पित नाही म्हणजे काय. तेव्हा ते काय म्हणाले अरे माणूस निश्चय केली तर काय करणार नाही. काय म्हणायची शक्ती आहे. आणि तुम्ही पोटभर 2 वेळा चहा पिऊन आलात घ्या की अर्धा कप त्रास होतो झोप येत नाही घ्या पण द्या घर काय शक्ती काय मला सांगा नाही का. माझ्या म्हणण्याचा हेतू काय ही शक्ती जगामध्ये आहे आणि त्या शक्तीची जाणीव ठेवून जो कर्म करतो तो कर्मयोगी खरा असं त्याचा विषय आहे. त्याला त्यांनी प्रकृती असं म्हटलेलं आहे की ते सगळीकडे शक्य हो. हे तर तुम्हाला मला माहितीच आहे की जे बोलू नये ते बोलल्याशिवाय सैतच पडत नाही. का दाबता येत नाही नाही का. दाबता आलं पाहिजे खरं. माझीच वाणी ना का दाबू नये. मी भरत्याच्या नादी लागतो. अरे का लागतो माझ्यामध्येच सामर्थ्य नाही नाही म्हणजे नाही. म्हणून रामतीर्थांचं एक वाक्य आहे बघा. काय साधू पुरुष म्हणतो ए मॅन ऑफ पॉवर इज ही हू कॅन से नो टू टेम्पटेशन. जो विकाराला नाही म्हणतो तो खरा सामर्थ्यवान म्हणतो. लोकमान्यांचं उदाहरण सांगतो. ते सुपारी खात असत. हा सुपारी खांड नेहमी खात असत. तुरुंगात घातले तेव्हा सुपारी नाही. तेव्हा दादासाहेब खापर्डे त्यांचे वकील त्यांना भेटायला गेले होते. वर्ष 1.5 वर्ष झालं होतं बरं तुरुंगात जाऊन. तेव्हा त्यांनी विचारले की बळवंतराव म्हणाले सुपारी नाही म्हणजे कसं चालतं म्हणाले. तेव्हा ते काय म्हणाले अरे सुपारी म्हणजे काय प्राणवायू आहे का की माणूस जगत नाही त्याशिवाय. हे त्या पुरुषाचं उत्तर. कसं असेल मला सांगा. म्हणून शक्तीचा खेळ आहे जगात आणि माझं मत निश्चित असं आहे परमार्थ म्हणजे मनावरती शक्तीनं दाब आणण्याचं नाव परमार्थ आहे. आणि होत नाही म्हणजे काय मी माणूस आहे ना झालं पाहिजे. जर माणसं करू शकतात तर मी का करू शकणार. हा परमार्थ हे आपण शिका. गीता वाचून आपण शिकायचं असेल तर हे शिकायचं. मनावरचं असं स्वामित्व आलं पाहिजे. माझ्या म्हणण्याप्रमाणे मनानं ऐकलं पाहिजे. बरं हे नाही ना. माझं एक गंमत अशी होते बघा मानसशास्त्रामध्ये माझं एक संस्कारित मन असतं आणि दुसरं एक मन असतं. हे संस्कारित मनाला फ्रॉइडने सेन्सॉर म्हटलेलं आहे. सेन्सॉर कोण तुमची पत्र आली ना म्हणजे ती तपासून मग पुढे जातात त्याला सेन्सॉर म्हणतात. सगळी पत्र जाऊ शकत नाहीत ते लढाई बिडायची कामं नाही का. तेव्हा माझ्या मनात येईल अंग करावं पण हा संस्कार झालेला सेन्सॉर मध्ये असतो नाही. त्याचं फार सुंदर सांगणं आहे. तो काय म्हणतो स्वप्नामध्ये हे बंधन नाही म्हणून ते होतं त्याचं कारण तो झोपी जातो म्हणाले सेन्सॉर. आणि ज्याचा सेन्सॉर कायम जागा राहिला त्याच्या हातनं आणि ते कर्म होणंच शक्य नाही आणि तिथे तो सत्य. बरं
तो संसार म्हणजे परमात्माच असतो. याला परमार्थामध्ये ईश्वराचं साक्षीत्व असं म्हणतात. तो मला पाहतो आहे ही भावना ठेवून कर्म करणं म्हणजे आणि तिला तिळांजलीच देणार. कसं वाईट करणार? अरे महाराजांना नाही आवडत, हे नाही करणार नाही का? आलंच ते त्याबरोबर. त्याला हे आवडत नाही ना, नाही नाही म्हणजे ना, त्याला श्रवण नाही, त्याला पण त्यांच्यावरती प्रेम पाहिजे, आदर पाहिजे तर होऊ शकतो. नाही तर आपण असं पाहतो ना, आमचा अनुभव काय, आमचे विद्यार्थी खाली उभे असायचे, कधी वर्ग टाळून किंवा मास्तर प्रोफेसर आले नाहीत म्हणून, पण आम्ही निघालो खाली तर ते सिगरेट फुंकत असायचे बरं का. आम्हाला उतरताना दिसायचं, पण पुढे गेल्यानंतर काय सर कसं काय म्हणून सिगरेट मागे बरं का. तेव्हा मी त्यांना म्हणे अरे मला का असता तुम्ही, जर तुम्हाला खरं नको असं वाटत असेल ना तर त्या की टाकून म्हणलं तर एक भेटला बुवा. तो म्हणाला वी हॅवंट गॉट द रिझर्वेशन टू डू इट, तेवढा निश्चय नाही म्हणाला मला करायचा. मग म्हणलं काय याने काय होतं, जे द्वंद्व निर्माण होतं जीवनामध्ये. म्हणून साधू पुरुष कोण, ज्याच्या मनातलं द्वंद्व नाहीच झालं तो साधू पुरुष. विरोध नाहीच काही, तो सांगेल ते मन ऐकणार. म्हणजे कसं, जो विचार भगवंताशी जडला त्या विचाराप्रमाणे मन ऐकणार, ते मन अशा विचाराच्या मागे जातं त्याप्रमाणे इंद्रिय ऐकणार, आणि इंद्रिय जे ऐकतात तसं आचरण होणार. म्हणून पवित्र अंतःकरण आणि सदाचरण हे परमार्थाचं म्हणणं आहे. हे इथं काय सांगायचं, आता त्यांचं म्हणणं असं की ज्या प्रकृतीच्या साम्राज्यात आपण आहोत त्याच्यामध्ये सगळ्यांना सारखी शक्ती नसते. याला पुन्हा आय गो बॅक टू प्लेटो. प्लेटोने माणसाचे 3 वर्ग केले. जगात वर्गीकरणाशिवाय ज्ञान नेहमी अनेक वेळा आपल्याला सांगितलं बरं का. तेव्हा त्यांनी फार सुंदर केलं. इंग्लिश मध्ये सांगतो, मेन ऑफ सिल्वर, मेन ऑफ गोल्ड, मेन ऑफ सिल्वर अँड मेन ऑफ बेसर मेटल. हलक्या जातात. तेव्हा सगळ्यात उत्तम माणसं म्हणजे सोन्याची बनले, त्याच्या खालोखाल चांदीची आणि त्याच्या खालोखाल बाकीची मग बरं का. तर ही जी सोन्याची माणसं आहेत ही जाती वाईज नाही, साधू पुरुष असतात. त्याचं काय झालं, आमचे वडील सांगत असत, ते भुसावळला होते. तिथे एक पैलवान होता. त्याचा नियम काय असे की कुस्तीला जायच्या वेळा आईला नमस्कार करून जायचा. एकदा काय झालं कोणास ठाऊक, आईला नमस्कार न करता गेला आणि कुस्ती हारला. दरवेळेला यश यायचं, कुस्ती हारल्यावर त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला की सोड नसेल कुस्ती सोडली सगळी. एक साधू होते, ते म्हणाले असं काय काही म्हणाले नाही, नाक सुरू दे, जगा विसरून जा, त्याला काय करू, बसून जप कर म्हणाले. तेव्हा एका मंदिरात बसते, एका मारुतीच्या मंदिरात, आणि जप सुरू केलं. त्याच्याकडे हे गेले असताना ते म्हणलं काही उपदेश करा बरं का. तेव्हा तो गप्पच बसला. पुन्हा काय म्हणाले, मन आवरत नाही, याला काय करावं बरं का. ऐकण्यासारखे तर तो काय म्हणाला, ऐसे नामर्दीची बात क्या करते हो. अरे बापरे, असलं नामर्दीची बात रोज काय करतोस बरं. हे शक्तीचं काम आहे. म्हणून 3 जे आहेत त्यापैकी आपण कोणची आहोत पाहावं. यात एक अत्यंत लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की आपली शक्ती आपण वाढवू शकतो, आपली बुद्धी आपण वाढवू शकतो, भावनेची तीव्रता आपण वाढवू शकतो. माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये फरक हा आहे की तुम्ही समजा एक कल्पना केली काय, एडिंग्टन म्हणून एक हा मोठा ज्योतिषी म्हणजे भविष्य आणणारा नव्हे, खगोल ज्योतिषी असं म्हणतात. आईन्स्टाईनचा सिद्धांत ज्या 8 लोकांना समजला ते याला समजला, सर आर्थर एडिंग्टन म्हणून. त्याने एक कल्पना केलेली आहे बुद्धीची, फार अप्रतिम आहे. तो काय म्हणतो की माणसाची बुद्धी ही अधिक सुधारलेली आहे, पण प्राण्याला सुद्धा बुद्धी आहे. कसं, तर त्यांनी काय केलं, तो म्हणला एक माकड आहे, चिंप्यांचे माकड, त्याला तुम्ही एक टाईप राखून दिला आणि त्याला नाद लागला सारखा टाईप करायचा. तर तो म्हणला वर्षांनी 2 वर्षांनी टाईप करता करता समजा बायबल त्यातून निघेल म्हणाला. अशी ते एक अक्षर बाय ऍक्सिडेंट नाही का. पण हे असून सुद्धा त्या माकडाला आपल्या बुद्धीची प्रगती करता येणार किती माणसाचं महत्व ते आहे की त्याला आपल्या या शक्तीची वाढ करता येईल. नाही तर संतांनी ज्ञानेश्वरी लिहिली असते का, पण आमच्या हातातच नाही ती शक्ती वाढवता येते. मग शक्ती वाढवायला काय आड येते, शक्ती वाढवायला माझा अहंकार आड येते. मी कोणी, तर त्या शक्तीच्या अधीन मी आहे हे जर माणसाला पटलं तर माणसाच्या आत्म कर्म घडेल आणि पुन्हा त्याच्या शक्तीचा क्षय न होता ती वाढेल. हे भगवंताला सांगायचं. एवढी लांब प्रस्तावना करण्याचं कारण असं, या जगात सगळीकडे शक्तीचा खेळ. महाराज एक अप्रतिम उदाहरण द्यायचे बा. ते म्हणायचे एक पेन्शनर माणूस, आता पेन्शनर माणूस काय झालं, रोज जेवायला बसायचा, भात कालवला
घास खायचा बरं का. एक दिवस म्हणाले काय झालं त्याच्या त्याला अर्धांग वायूचा हा आला त्याला पॅरालिसिस झाला. तेव्हा ज्या हाताने तो घास खात होता त्या हाताला दुसऱ्या हाताचा आधार देऊन घास खायला हात गेला. शक्ती कुठली? शक्ती आती आहे, माझी नव्हे. या शक्तीचं नाम आहे सगळं हे बरं. असं ते भगवंताला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे की प्रकृती आपल्या 3 गुणांनी जे कर्म तुझ्या जीवनात निर्माण करतं ते प्रकृती करून घेती आहे. मी नुसता निमित्त मात्र आहे हे तू ध्यानात ठेव. म्हणजे सगळं. आता बघा ज्ञानेश्वर महाराज कसं सांगतात. म्हणाले देखे पुढीलांचे ओझे. हा छान आहे. विश्वास नाही ना समाजाची गडीमध्ये आहे. पुढीलांचे ओझे जरी आपुल्या माथा घेईजे तरी सांगे कान दाटी जे धरून धरा. तुमच्या खरोखर ओझं नाहीये तुम्हाला, पण दुसऱ्या कोणाचं तरी ओझं आहे ते तुम्ही आपल्या बोडक्यावरती घेतलं. जरूर नाही ते म्हणजे तुम्हाला कष्ट होणार की नाही. तसं प्रकृती करते आणि मी करतो म्हणून माझ्या डोक्यावरती ओझं घेतलं म्हणजे तुम्हाला सुख दुःख होत. म्हणजे विकत श्राद्ध घेऊ नका असं त्याचं म्हणणं. अरे चाललंय ना, याला साक्षीत्व पाहिजे. घडतंय आपल्या बुद्धीमध्ये ती किती सूक्ष्मता नाहीये. आजपर्यंत मी वाढलो कसा. मुंबईमध्ये तुम्ही लोक जेव्हा अपघातातून येता आणि जाता किती इन्फेक्शन येत असेल याची काही कल्पना आहे का? एक सिगरेट पिणारा औषध तुमच्या तोंडासमोर आला, दूर सोडला नाही, पण तो सिगरेट प्यायची घाण तुमच्या घशात जाणार की नाही. आणि तुम्ही सुरक्षित घरी येता. अहो मला अनुभव आहे, त्याला कपड्याला सिगरेटची घाण लागते सगळी बरं का. आज बायको शहाणी म्हणायची नाही तुम्ही सिगरेट पिऊन आला म्हणायची नाही का. सांगण्याचा हेतू काय आपल्याला की इतकं इन्फेक्शन मध्ये आपण जगतो कसे. तुम्ही म्हणाल ते हे त्यांना इम्युनिटी येते म्हणतात बरं का. म्हणजे त्याचा परिणामच होत नाही. हा आजमेलाच झाला हा नाही का. खरंच आहे. काही लोकांना ते विषय बाधत नाही. एक इंग्रजी कविता आहे त्याच्यामध्ये असं आहे, एक साप एका माणसाला चावला, लोक घाबरले हा मरतो का, तो साप द्यायला म्हणे ती कवी याच्या आकार. वा काय गंमत आहे बघा नाही का. आणि असं म्हणतात बरं का, हे जे गांजा पिणारे लोक असतात ना त्यांना साप चावत नाही म्हणतात. कारण त्यांच्या अंगात ते विष इतकं भिजलेलं असतं भांगेचं नाही गांजाचं की त्याला ते घाण येत असेल, वास येत असेल. बाकी असं म्हणणं बरं नाही, परंतु डॉक्टर लोक असंच करतात. त्याला इतकं विष देतात औषधाच्या निमित्तानं की मग त्या विषाचा परिणाम ही देण्यात होतो, पण त्याला बाकीचं औषध लागूच पडत नाही का. अलीकडच्या औषधांची तारीफ अशी आहे, काय तुला इन्फेक्शन येईल इतकं विष भरलेलं तुझ्या अंगात इन्फेक्शन कुठे येते. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणताय अरे प्रकृती करते आणि तू डोक्यावरती ओझं घेतोस. याचा अर्थ मी सांगतोच आहे पुढे. तैशी शुभाशुभे कर्मे जिये निपतती प्रकृती धर्मे तिये मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. परमार्थाचा प्राण आहे बघा बरं. तुम्हाला तुकाराम महाराजांचा शाळुंकी मंजुळ बोलत असेल वाण बोलविता धनी वेगळाची. आपल्याकडे ते हे म्हणच झाली आहे, बोलवता धनी वेगळाची नाही का. म्हणजे काय त्यांची भावना असेल की मी नाहीच आहे त्यामध्ये बरं. ही दृष्टीचं जगात ठेवली आणि त्याचं कर्तृत्व आहे ना, मी काय करून करणार आहे ही जर दृष्टी ठेवली तर काय जेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुखदुःख राहणारच. बर एक मुद्दा सांगतो, तिच्या 2 ओव्या वाचायच्या आहेत. म्हणजे काय करावं. प्रकृती कशी आहे हा तो शब्द वापरायचा. ही जगत चालवणारी शक्ती कशी आहे सगळ्या विश्वामध्ये पसरलेली आहे. आता आपण पाहताना ग्रहण 200 वर्ष आधी ग्रहण सांगतात. हे जे धूमकेतू येतात त्यांचं वर्ण 100 वर्ष आधी करतात. का करतात? त्या शक्तीला नियम आहे, त्या शक्तीच्या नियमाप्रमाणे चालतात, त्या शंकाच नाही. असं आहे ना. एकच शक्यता आहे, जिथे भगवंत मध्ये आला तिथे शक्ती भगवंताप्रमाणे वागेल, आपला प्रभाव टाकणार. असं म्हणता बोल तुम्ही. एक उदाहरण सांगतो आपल्याला. एकदा ते मथुर बाबू होते, रामकृष्णांच्या त्या मंदिरात जावे आणि हे तर तो काय म्हणाला त्यानं तो बाबा म्हणे बाबा निसर्गाचे नियम ठरलेले आहे, या गुलाबाच्या फुलाला लाल गुलाब म्हणजे लालच येणार. असं कसं म्हणतोस म्हणाले. शक्ती थोर आहे शंका नाही, आणि त्याचा मालक आहे ना, त्या मालकाच्या आधी काही शक्ती म्हणे ती काय वाटले करेल तो, त्याचा संकल्प आहे सगळा. असं कसं म्हणता म्हणाला. तर म्हणले बघ त्याच्यावरती पांढरं फूल येईल म्हणाले. हा तुम्ही काय म्हणता. आणि खरोखर दुसरी पांढरे फूल त्याच्यावर द्या. पण त्यांची वोट सोडून द्या बरं का. आपलं हे शक्य नाही बरं का. सांगण्याचा हेतू काय आपल्याला की ईश्वराची शक्ती जी आहे ही ईश्वराची शक्ती ईश्वराच्याच अधीन आहे,
बाकीच्याच्या नाही. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलेलं आहे, लक्ष्मी तिच्या पायापाशी आहे, त्याला तुम्ही वश करा ना, त्याच्या मागे ती येईल म्हणाले. आता भानगड अशी आहे, सत्पुरुषाची भाषा जरा समजून घेतली पाहिजे. सत्पुरुषा इतका गरीब मनुष्य जगात नाही बरं का. आणि इतकं नव्हे, त्या गरिबीचा मला अभिमान असतो, वाईट अर्थात नव्हे, काही नसते मोठी त्याच्यामध्ये, आपल्याजवळ काही नाही याच्यामध्ये बरं का. त्यांना हे असतं सांगण्यात येतं काय की त्यांचा जो विश्वास असतो तो सबंध विश्वामध्ये चालवणाऱ्या शक्तीवर एवढा विश्वास असतो की अशक्य काय आहे जगामध्ये ती कधी तो वाटून देऊ शकेल, हा त्यांचा विश्वास असतो. म्हणजे काय तर आपलं जे कर्म आहे या कर्माला अनंताशी जोडण्याचं काम कर्मयोग करतो. अनंताशी जोडलं की संपलं. अनंताशी जोडायला त्याच्या स्मरणात कर्म करा असं ते सांगतात बरं का. तो आहे, त्याची शक्ती आहे, त्याच्याकरता आहे असं म्हणतं की ते आहे. माझं म्हणणं काय तुम्हाला, जीवनात उपयोगी पडेल असं तत्वज्ञान पाहिजे ना. नाही तुम्ही काय त्याचं आहे तेव्हा कर्म तर घडलंच पाहिजे, पण ते कर्म आपल्याला सुखदायक व्हायला पाहिजे तर शक्य नाही तर शक्य नाही. जीवन म्हटलं ना म्हणजे समस्यांच्या शिवाय जीवन जर तुम्ही म्हणाल तर खारटपणाशिवाय मीठ आहे. म्हणजे मीठच नव्हे, या संसारी सुख झाले ऐसे देखील ना ऐकले, ही समर्थांची ही आहे त्याच्यावर ठीक आहे कॉमेंट्री आहे की अरे काय दुःख, दुःख म्हणजे किती दुःख, काय म्हणजे कशामुळे आम्ही समाधान मानावं असं. तेव्हा माणसाने जर त्या शक्तीला शरण द्यायचं ठरवलं, तुझी इच्छा असेल तसं, याच्यामध्ये आपलं कर्म अनंताशी जोडलं जातं. म्हणजे त्याला एक विश्व परिमाण येतं, कॉस्मिक सिग्निफिकन्स. म्हणून संत लहानसं कर्म करतात, त्याचा परिणाम तेवढा होऊन जातो. मला याचं उत्तम उदाहरण आठवतं बघा. गांधीजी जेव्हा तो मिठाचा सत्याग्रह केला ना त्यावेळेची गोष्ट आहे. विठ्ठलभाई पटेल या वल्लभभाईचा भाऊ, तो की नाही पार्लमेंटचा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणत त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य अध्यक्ष होता. तेव्हा लॉर्ड आयर्विन व्हाईसरॉय होता. त्यांनी त्याला विचारलं, अरे हा म्हातारा म्हणाले जातो आहे त्या दांडीला सत्याग्रह करायला, काय म्हणले काय करावं. हा काय म्हणाला, तो क्रॅक आहे म्हणाला. गांधी क्रॅक आहे म्हणजे चक्रम आहे बरं का. मी तुम्ही लक्ष देऊ नका, कारण तुम्ही जर काही केलं तर म्हणजे उगीच हिंदुस्थानला आग लागेल पुन्हा आणि फसेल सर, काय करू नका बरं का. आणि तुम्हाला माहिती आहे मग की गांधी गेले तिथे सरोजिनी नायडू नामके टमके बरोबर त्यांनी मिठा सत्याग्रह केला आणि सोबत हिंदुस्थान पेटलं त्याच्यावर. वास्तविक किती लहानशी गोष्ट, पण केवढं काय त्याचं हे झालं. तसं जगामध्ये तुमचं साधं कर्म जरी असलं तरी ते कर्म जर अनंताशी जोडलं तर त्या कर्माचे महत्व जगामध्ये फार हे भगवंताला पाहिजे. भगवंताला असं सांगायचंय की तू या विश्वामध्ये त्या शक्तीने तिला निर्माण केलं. तुझ्यावर जबाबदारी अशी आहे की तो मला पाहतोय, त्याला आवडणार तेच मी करणार असं स्मरण ठेवून तू कर्म केलं तर बरोबर त्या कर्माचा जगावर परिणाम झाला. आणि हेच काम सत्पुरुष करीत असतात. त्यांना उठून जायला लागत नाही, त्यांचं कर्मच प्रत्येक गोष्टीत त्याला जोडलेलं असतं, म्हणून त्याला महत्व फार. म्हणाले तरी ऐसा अहंकारा विगूढ एकदेशी गूढ दया हा परमाच गूढ प्रगटावा. त्याला हे सांगू नये म्हणाले, असा जो अहंकाराने हा झालेला आहे आणि गूढ म्हणजे ज्याच्या बुद्धीमध्ये अध्यात्म समजून घेण्याची शक्ती नाही, त्याला कपॅसिटी नाही, त्याला हे सांगू नये. पण त्याला पडायचंच नाही. असं कसं म्हणतात तुम्ही, हे केल्याशिवाय कसं होईल ते केल्याशिवाय कसं होईल, अशा पैकी आहे. म्हणून म्हणाले हे असो प्रस्तुत सांगितलेलं तुझं हित ते अर्जुना चित्त देऊनी आणि वारी पा. आता म्हणाले ज्ञानी पुरुष कर्म कसं करतो पहा. म्हणाले जे तत्वज्ञानियांच्या ठाई तो प्रकृतीभाव नाही म्हणे तेच कर्म जात पाही निपदता. काय म्हणतायत, ओवी अशी आहे की जो खरा तत्वज्ञानी आहे तो कर्म निर्माण कुठून होतो हा पाच. कर्म केल्याशिवाय चालत नाही, पण निर्माण होतो तरी कुठून. याला एक अप्रतिम उदाहरण महाराज देत. काय त्या पुरुषांचं हे असतं. म्हणाले एक शेतकरी तो रोज शेतात सकाळी जायचा तर खाली सापाची पिल्ल यायची बाहेर. आज मारली उद्या मारल्या, रोज आपलं सापाची पिल्ल मारतोय. त्याचा मामा म्हणाले वारकरी होता. हे खुबी आहे बरं का, तुला झाला नव्हता वारकरी होता. तेव्हा तो एक झाला, तो म्हणला मामा काय करावं म्हणलं, रोज म्हणलं एक पिल्ल बाहेर येत आहे सापाची, मी मारतो. पण अरे वेडा आहेस, त्यांची आई नागिन म्हणणे कुठेतरी असली पाहिजे, तिथून म्हणले ती येत आहे सगळे, ती शोधून मारून टाक. तेव्हा माझ्या जीवनात जी नाना तऱ्हेची कर्म मला करावी लागतात, माझ्या भोकांडी बसतात, त्याचं मूळ असेल ते ही प्रकृती, त्याचं मूळ एवढं ती नागिन आहे खरी. म्हणून म्हणाले
की ते कुठून निर्माण होतं. ते देहाभिमान सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देई. तर ते देहबुद्धीचे निर्माण होतात आणि ते देहबुद्धीचे निर्माण व्हायला मी त्यांचा साक्षी आहे हा भाव ठेवून तू कर्म कर म्हणजे बांधणार नाही. काय हो मला मी असं सांगतोय मी आपला तुम्ही ऐकता थोडे दिसता तुम्ही मधून मधून काय आहे वानगडी नाही का. तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो साक्षी भावाचं. मुंबईमध्ये असं आहे की समजा काहीतरी ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही अगदी हजर होता इथे पाहायला आणि ते पोलीस आले याला न्यायला त्या ऍक्सिडेंटच्या माणसाला झाला त्याला आणि कोण काय कोण काय माहित हो चलो गाडीवर चला पोलीस स्टेशनवर आणि मग तो सुटून जाईल जो ऍक्सिडेंट झाला तो. तुम्हाला 17 चक्रा माराव्या लागतील आहे ना कर्माचे तुम्ही बांधे पडू शकता तुम्हाला माहितीच आहे किती काय आपल्या हातात आहे मला सांगा. तसं कर्माचं काय आहे की जर माणूस आपलेपणाने त्यात गेला तर त्याला त्याचं सुख दुःख भोगावंच लागतं. पण तुम्ही बघे म्हणून जर तिथे उभे राहिलात कोणी पाहिलं का आमचं क्या मारू म्हणजे तुम्ही पाहून सगळं सुद्धा सुटून जातं त्यामध्ये. असं आपल्या घरामध्ये वागणं याचं नाव परमार्थ आहे. तुमचा मुलगा आजारी पडलाय आणि डॉक्टर सांगतो जरा कठीण आहे सगळी व्यवस्था करावी पण जसं शेजारचा मुलगा वाईट निघाला काय करावं वाईट निघाला जेवताना पोटभर जेवतोय आणि गप्पा मारतोय इतकं मन शांत ठेवणं त्याचं नाव परमार्थ आहे. लोकमान्याने जर विचारलं की म्हणजे बाबा तुमचा मुलगा अत्यवस्थ आहे तर तुम्हाला त्या शेजारी झोप येईल का तेवढा हे सांगून ठेवलं मी आपल्याला. परमार्थाची एक खूण आहे की ज्याचं मन स्वस्थ आहे त्याला पडल्यावर झोप लागली पाहिजे. महाराजांचं म्हणणं असं झोप येऊ नये केव्हा येऊ नये परमात्मा तू भेटत नाहीस मला माझं कसं होईल ही काळजी लागून जी झोप येत नाही ती म्हणजे दिव्य झोप आहे बाकी म्हणजे ठीक आहे. तेव्हा त्यांचं म्हणणं असं की तुम्हाला झोप येईल का ते काय म्हणाले मी 4 डॉक्टरांनी सगळी तपासणी करीन औषध योजना करीन आणि शेजारी डाराडून झोपून जाईल. काय मनाचं सामर्थ्य आहे बघा आणि अशी माणसं जगात काय करतात. मला शक्तीचं सांगितलं ना ही शक्ती खरी आहे आणि ही कमावलेली बरं का एकदम येत नाही. त्यांनी स्वतः सांगितलंय की काय म्हणले एकदा त्यांच्या विरुद्ध केस दिली पुण्याच्या कोर्टात. ते सगळं ऐकण्यासारखं आहे मोठं बरं गंमत. ते मॅजिस्ट्रेटने प्रश्न विचारला की म्हणले तुमची इस्टेट विस्टेट आहे का काही बरं का आहे म्हणाले कुठल्या गावी आहे ते डोक्याकडे हात केला इथे आहे म्हणाले. चक्रावला असणार बरं का ती माणसंच मिळाली हो बरं का सगळं सामर्थ्य इथे आहे ठीक आहे. बुद्धिर्यस्य बलंतस्य एक हे आहे बरं का म्हणजे सुभाषित आहे ज्याला बुद्धी आहे तोच खरा बुद्धिमान आहे बलवान आहे. सांगण्यात येतो काय आपल्याला त्यांनी काय म्हटलंय एकदा ते हरले केस कोर्टात त्यांच्याबद्दल ब्रिटिशांचा अतिशय द्वेष असतो. हरल्यानंतर विचारलं किंवा तुम्ही अपयश आलं हा म्हणलं असं झालंय मला इतक्या वेळा अपयश आलंय की आता जर यश यायला झालं तर चुकल्यासारखं होईल म्हणाले. तसं मद्रासी मुलांना परीक्षा पास झाल्यावर होतं तसं त्यावेळेला नापास पुन्हा बसला जाम सोडायचा नाही. हा गुण महाराष्ट्रीय लोकांनी घेण्यासारखा आहे बघा अगदी फार की जाम सोडित नाहीत. आता त्याचं हे त्यांना दुसरा आसरा नसो सोडून द्या पण चिकाटी भयंकर असते त्यांच्या अंगी म्हणून ते किती कुठे जगात जाऊन ते सारे यशस्वी होतात नाही का. 2 गोष्टी एक अहंकार नाही जीव ही भाषा येस सर नो सर तुम्ही म्हणाल ते अकबर सांगतो ना बाय दूध देता जीव